नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. माझ्या आरपी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत 36 इंच चेस्टसाठी लागणारी बाही आणि त्या बाहीची आपण मेजरमेंट घेणार आहोत. तर 36 इंच आपण काय करणार आहोत, घडी टाकणार आहोत. तर घडी टाकण्यासाठी बघा मी 36 इंचाचा चौथा काढणार आहे आणि अगदी सहज पद्धतीने आपण छातीचा चौथा भाग काढू शकतो. छातीच्या तिथं धरलं की दोनदा फक्त असे तुरट्या मारायच्या की आपल्याला छातीचा चौथा भाग मिळू शकतो. बघा, पहिल्यांदा आली 18वर, नंतर आली 9वर. ठीक आहे, म्हणजे आपला छातीचा चौथा भाग निघालेला आहे. बघा मैत्रिणींनो, 9 इंच. आता आपण बाही घडी टाकतेवेळी काय करायचं आहे की बाही छातीचा चौथा भाग टाकणार आहोत आणि त्याच्या अर्धा इंच कमी. आता आपली छातीचा भाग चौथा किती होता, 36 इंच बरोबर. छातीचे निम्मे आले 9, 9 चौक 36, त्याच्यात अर्धा इंच कमी म्हणजे 8.5 इंच आपली घडी येणार आहे. बघा, अशा पद्धतीने मी 8.5 इंचावरती खुणा करून घेते मैत्रिणींनो. बघा, अशा पद्धतीने मी 8.5 इंचावरती खुणा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण ते 8.5 इंचावरती दुडती मारून बाहीची घडी टाकून घेणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. बघा, अशा पद्धतीने मी घडी टाकून घेतलेली आहे 8.5 इंचाची. त्याच्यात आपल्याला काही ॲड वगैरे करायचं नाही आहे, फक्त छातीचा चौथा भाग त्याच्यात अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ही आली आपली बाहीची घडी म्हणजेच बाहीची रुंदी. तर आता बाहीची रुंदी आपण काढून झालेली आहे. आता आपण बाहीची उंची टाकणार आहोत. तर बाहीची उंची आहे ऑलरेडी 5 इंच आणि आपण त्याच्यात ॲड करणार आहोत 1 इंच. 1 इंच खाली फोल्ड करण्यासाठी अर्धा इंच प्लस अर्धा इंचवरती शोल्डरसाठी, म्हणून 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. म्हणजेच 5 अधिक 6 इंच. बघा मैत्रिणींनो, 6 इंचावरती मी खुणा करून घेते. अशा पद्धतीने त्या खुणा जोडून घेते. 6 इंचावरती अशा पद्धतीने रेषा आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत तर बघा, 2.5 इंचावरती मी रेषा आखून घेतली. उभी रेषा अशी 2.5 इंचावरती घालते. त्याच्यानंतर 1 इंच इथून ओपन साईड आणि इथून 1 इंच अशा पद्धतीने मी खुणा करून घेते. जर आपली बाही रुंदी जास्त असेल तर इथून जास्त वाढवावं लागेल. ठीक आहे, कॅप हाईटच्या इथे आपल्याला जास्त घ्यावं लागेल. 1च्या ऐवजी 1.25 पर्यंत किंवा 1.5 इंचावरती आपल्याला ते कॅप हाईट ते जास्त द्यावी लागेल. त्याच्यानंतर इथून 1 इंच सोडून आपण आता बघा 7.5 आले आहेत आणि 7.5चे आपण निम्मे करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला कॅप हाईटसाठी रेषा आखून घ्यायची. त्याच्यानंतर हे बघा, 2.5 इंचावरती मी अशी खुणा करून घेतलेली. आता 2.5चे त्याच्यानंतर इथून आपण बघू दोन्ही साईडला 4.5 इंच आलेलं आहे. हे बघा, ठीक आहे. आता बघा, इथून आपलं मेजरमेंट आहे 2.5 इंच. 2.5 इंचावरती टाकलं आहे आपण. 2.5चे 3 साधारण भाग करू. साधारण 3 केलं तर म्हणजे एकासाठी 1 पॉईंट कमी अशा पद्धतीने 1 इंचा 1 पॉईंट कमी अशा पद्धतीने 2 खुणा करून घेतलेल्या आहेत. बघू शकता, आलं लक्षात. त्याच्यानंतर आपण
वरच्या मुंड्यातून आपल्याला सेप द्यायचा आहे. दुसऱ्या मुंड्याचा सेप आपल्याला आपोआप मिळणार आहे बघा. अशा पद्धतीने आपण वरच्या साईडचा जरा फुगीर आणि पुढे त्याच्या पुढे जर असा खोलगट अशा पद्धतीने आपण सेप देऊन घेणार आहोत. बघा मी अजून ड्रॉ करून दाखवते, डार्क ड्रॉ करून दाखवते. अशा पद्धतीने आपला मुंड्याचा सेप काढलेला आहे आणि इथून टाकणार आहोत आपली बाह्य रुंदी, त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे, सॉरी बाह्य रुंदी म्हणजे बॉटम साईडची. त्याच्यानंतर अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. आता बघा मैत्रिणींनो, मी कट करून दाखवते. त्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो, आपण जिथे 1 इंचावरती खुणा करून घेतलेली ना, त्याच्यावरतीच अशा पद्धतीने जुळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला दुसऱ्या साईडचा सेप मिळेल. बघा पुढच्या मुंड्याचा सेप आपण काढून घेतोय. दोन्ही सेप छान पद्धतीने असे येतात एकसारखेच. अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने आपल्या पुढच्या मुंड्याचा देखील सेप काढून झालेला आहे. एकदम इझी पद्धत आहे ही. बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींनो, तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.